राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघू शकता मला भरपूर घाम आलाय. सायली आपली घरात नाही आहे. सायली गेले मम्मीकडे. काल आपलं हे झालं ना बेबी शॉवर, मग तिकडून ती मम्मीकडेच गेले. तर तिला मी बोलवलंय कारण की आज आहे गोकुळाष्टमी. आणि आपला मेंचू इथं बसलाय. कॉफी मी करायला घेतली. सायली जशी बनवते तशी येत नाही. आपल्या अशा गाठी राहिल्यात सगळ्यावरती. काय झालं काय माहिती. आय थिंक मी साखरेच्या आधी हे टाकलं ना कॉफी, म्हणून ती मिक्स नाही झाली. आता परत वर येतील ते. मिंचो ए ह्याला निघायचं बाहेर आणि जायचं इकडून बाहेर फिरायला इकडे तिकडे ह्यांच्या त्यांच्या घरात. आणि मी दिवाबत्ती केली आत्ताच म्हणून. अरे हे बंद आहे. मी दिवाबत्ती केली ना आत्ताच म्हणून हे बंद नाही करू शकत दरवाजा. आणि दरवाजा उघडा दिसतोय म्हणून ह्याला अंगात आलंय. तर आता काय करायचं कळत नाही. घाम भरपूर आला मला. आता आपली सायली येईल. आपल्याला बाहेर जाऊन थोडं गोकुळाष्टमीचं सामान घ्यायचं आहे कारण की आपण थोडासा होईना कार्यक्रम करतोच. तर आणि आज 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. काय करते. तर आता बघू. कॉफी वगैरे पितो, पंखा वगैरे लावतो आणि मिंचूला बाहेर सोडतो दरवाजा लावून. आपण बाहेर जाणार ते काय काय सामान घेईल ते मी तुम्हाला सांगत. तर आता आपण चाललोय सामान आणायला सायलीसोबत. सायली घरी आहे. पहिले सायलीकडे जाऊ. आणि आपल्यासोबत कोण आले. हे हाय. चला तर आम्ही चाललोय डुबुक डुबुक उड्या मारत. तर आता सायलीला पण घेतलेलं आहे. आता निघालोय सामान आणायला. थोडंसं चालतो. झोपवला त्याला. झोपला तो. त्याला बाहेर जायचं फिरायला. मग काय येडा कुठचा. आणि हिला पॅकेट आणि त्याला हातात. अजून काय. तर हा आमचा रॅबिट एका तुर्याचा कसा पळतोय बघा. पुढा ओय होय. आता आली भाव चालली. मोबाईल बघितला का भाव चालली. ती कॅमेरा कॉन्शियस आहे ना आमची फुल. विदाउट कॅमेरा म्हणजे आम्हाला कानाला कटाळ येतो. ओ बेबी काय होतंय सांग ना. काय झालं. पाय दुखला. तिचे पाय दुखले. आता बसली कुठे बघा. तिथे 10 मिनिटं बसली की पाय दुखतात नाही. चालली. हा चालली की. कसं वाटतंय बेबो कसं वाटतंय. भारी हसते रताळी. कॅमेरा बघितला ना. एवढं बोललो ज्यूस प्यायला देतो तरी सुद्धा नाही झाली. डील फायनल झाली. आत्ता ज्यूस पिलाय आणि हिला परत वर उभी राहायचंय. अरे चल. मी नाही घेणार. घेते हार. मला उचलून घ्या म्हणते. आता ज्यूस घेतला ना त्याला पुढे पण घ्यायचा आहे. चल चालत चल ये इथे. आम्ही काय घेत नसतो. पोट भरलं का. कोणी सांगितलं एवढं ज्यूस प्याला. काय झालंय. उचलून घे म्हणते. हार घे ना. कुठला घेते. हार बघते पुढे नाही. 80. तर तिकडून हार नाही घेतला कारण की फुलं थोडी जरा कोमेजलेली म्हणून आता पुढे आलोय. दुसरीकडे शोधतोय आम्ही. आमच्या मॅडम पळत सुटले आणि या दुसऱ्या मॅडम अशा चालत आहे. ज्यूस पिऊन सुद्धा अजून एक ज्यूस घेतला. ज्यूस घेतला. मोसंबी ज्यूस पिला तरी तिला चालायचं नाही. आता आलेलो पूजा भंडारमध्ये. इथं सामान घ्यायला. सायली तिकडे आहे. थोडी गर्दी आहे. आणि ही लहान पोरांना बघून एकाच जागी उभी आहे कधीपासून. बेबी काय आलं. काय बघते. तुला पण खायचं. कसं दहींडी येते तुला. नाही येत मग कसं करणार. मटकी फोडते. कशी फोडणार.
हो इथं मटकी आहे बघ, हो मागे मागे, हो इथं मटकी आहे बघ. दिसली? कोणती वाली फोडायची? फोडायची? घेऊ घेऊ नक्की. तर आता सगळं सामान वगैरे घ्यायचं आहे, पण आपल्याला मटकी पाहिजे हिला फोडायला. मटकी पाहिजे ना? तिने 2 व्हिडिओ पण काढल्या मटक्यांच्या, मम्मीला दाखवायला. तिच्या हात पकड, मम्मीला दाखवायला. तर आता मस्त वस्त्र पण आहे ना सगळं. हा वस्त्र वगैरे घेतलंय तिने हातामध्ये, वस्त्र आहेत मस्त मस्त. हिला मटकी पाहिजे म्हणून रडते. अरे मटकी घेऊ ना बाई. तर फ्रेंड्स आत्ताच पोचलोय घरी, सगळं सामान वगैरे आणलंय आणि आपलं पार्सल तर आपल्या सोबतच आहे. ढिंकी टिकरी ढिंकी टिकर. तर तिला मटकी आणायचे, अजून तर तिच्या लक्षात नाहीये. आता आज गोकुळाष्टमी म्हटल्यावर आपल्या गोपाळाला स्नान घालणं तर बनताच, म्हणून आता आपल्या श्रीकृष्ण देवाला स्नान घालू आपण. हिने तयारी सुरुवात केली. मिंचू मम्मीला बघून खुश झाले आणि तिची मम्मी पण त्याला बघून खुश झाली. झाली ना? मग काय बाबा, नाही म्हणते नाही भेटली ना, भेटली माझी सोनपरी. मम्मीला बघून खुश झाली ती. आणि निघताना म्हणजे तिकडून घरी येतानाच 5 मिनिटं आधी आपण AC वगैरे चालू केलेला. AC ची हवा तर चालू आहे, मस्त चिल्ड झालंय सगळं. आता देवाला स्नान वगैरे घालून घेतो आणि बघतो. ह्यांची मस्ती अजून पण चालूच आहे. हिने बघा काय काय मस्त वस्त्र आणले देवासाठी, मस्त आणले. सुंटवडा काय वाईड अँगल नाही आपला, माहिती आहे ना, जसं तू दाखवतेस. हा हे नवीन वस्त्र आणलेत ना. असू दे ना, ते सोड ना. तिला काय लागतंय का तुला ते? बघू बघू. बदू बदू. हा मुकुट 2 दिले. बसले बघा ना कशी तिला खायला घालायला. हे असं आहे 2 मुकुट. आणि ती आपली हे बासुरी आणलेली. बासुरी आणलेली ते केवढी छोटीशी आहे. अरे एवढं कॅमेऱ्याच्या वर नाही ते, स्पार काय दिसणार आहे का कॅमेऱ्याला? हा दिसले. आणि हे बघा किती छान आहे. हे ह्याच्यावरच आहे मॅचिंग आणि हे ह्याच्यावरच मॅचिंग. तर चला आता आपण स्नान घालायला घेऊ. तिला पिऊ दे पाणी. तर आपल्या बाळ गोपाळ असे दिसत आहेत. आज आपण त्यांचं पूर्ण जे काय आहे आपण आणलेलं वस्त्र वगैरे ते सगळे नवीन वाले घालू. तुम्हाला दाखवतो आता मस्त सगळं काय काय नवीन वस्त्र आणलेत ते कसे दिसत आहेत ते. ठीक आहे, बघत राहा. तर आता चाललोय हिच्या घरी. मी नाही चाललो, ती चालले तिच्या घरी जेवणासाठी. म्हणजे काय ते काल राहिलेलीच ना बिर्याणी. हसते. काल राहिलेली बिर्याणी खाणार आहेत. तिला बोलतोय ते खाऊ नको शिळं, तरी तिला काय लाज लज्जा शरम हायच नाही. मग जेवण बनवलं नाही मी सांग ना, मला सांग, मी काहीतरी मागवतो. ते पण नाही तुला ते. अरे पण ते तुझ्या पोटाला ती बिर्याणी चांगली आहे का बाबू? एकदा खाल्लीच बस झालं. दोन्ही टायमाला तेच. बघते तिला, बघते नाही तर मग मागवू. तर आता आपण चाललोय बाहेर, ही चालले घरी. तर आपल्या लाईटी वगैरे सगळं AC वगैरे चालू आहे. नाही काय नाही, व्हिडिओ बनवत आहे ना. हा मग बंद होईल. हा बंदच करायचे आपल्याला. ओके गूगल हम बाहर जा रहे. काय बोलायचं? घर से बाहर जा रहे हैं. जरूर. अरे ऐकलो. अरे घरची मालकी नाही. ते काय तिथं कोणी लावलं? ते मी लावलंय. चला हे घ्या, जावा छत्र्या घेऊन. छत्रीच घेऊन जा. तर फ्रेंड्स आत्ता झालंय सगळं सामान वगैरे घेऊन. आता असं हे चाललंय हिचं काय बोलतात त्याला, सगळ्या गोष्टी तिकडे एका ठिकाणी टाकायचं. पिस्ता पसारा झाला घरवर. हे पसारा हे ॲडजस्टमेंट केलेली इथं. ही टाकी आपली इथं असते. आता इथे आपलं सजावटीचं सामान आहे ना, आपल्याला इकडे सगळे फळं वगैरे इथे ठेवायचे आहेत. आपलं मंदिर इकडे, मंदिराला कृष्ण बाळ गोपाळाला
खाली घ्यायचं इथं. तर आपला असा काय बोलतात त्याला कार्यक्रम असा एकदम छोटाच असतो आणि त्यामध्ये आपले सगळे बोलतात ना की आपलं घर वरती आहे म्हणून मग जास्त कोणी येत नाही, तरी पण प्रयत्न करतोच. म्हणजे खाली वहिनी आहे, हा कोणी यावं म्हणून आम्ही काय एवढं करत नाही, आम्ही स्वतःसाठी करत असतो. आता बघू कोणी येईल ते, मग जड होणारच ना. तिकडे आणि हे येते काय MC ला आहे ना. तर आता सगळी कामं वगैरे आवरतो, अजून जेवण बनवायचंय. आज माझा उपवास आहे म्हटल्यावर मग उपवास सोडवण्यासाठी सायली हे बनवते, पनीरची आमटी, चपात्या आणि भात, बासुंदी असं. आता मी सगळं सांगतोय पण काय काय होईल त्यातलं मलाच माहित. तर भात, बासुंदी आणि मिरची, जी मोठीवाली मिरची असते तिची भजी बनवणार आहे. बघू काय काय होते आणि काय काय नाही ते. तर फ्रेंड्स तुम्हाला माहितीच आहे आज आमच्याकडे गोकुळाष्टमी असते आणि आम्ही गोकुळाष्टमी म्हणजे खूप स्पेशल अशी साजरी करत असतोय आमच्याकडे. तर ह्यांचं इकडे चाललंय अजून इथे मला श्रीकृष्णाचा पाळणा वगैरे सजवायचा आहे. ते माझं अर्धं काम राहिलंय कारण मी आधी इकडे जेवणाला लागून घेतले. जेवणाला करते आज पनीर, तिकडे केलाय भात आणि आता करायचे ह्यांना मिरचीची भजी पाहिजे. उपवास आहे आज त्यांच्या, आज बरेच फरमाईश आहे त्यांचे. ठीक आहे आज उपवास आहे त्यांचा, तर मी करून टाकते म्हणली पूर्ण. तोपर्यंत मग हे असे देवाचं खाऊ म्हणजे प्रसाद ठेवतायत देवाला आणि मी तोपर्यंत स्वयंपाक करते. म्हणजे एक काम त्यांनी केलं तर एक काम मी, असं म्हणजे पटकन होऊन जाईल. माझ्याच्याने होत नाही एवढं, तुम्हाला माहितीच आहे. आणि आज आता 12 वाजता त्यांचा जन्म आहे श्रीकृष्णाचा, बाळकृष्णाचा माझ्या. तर मग त्याचा जन्म झाला कसा करतो आम्ही सेलिब्रेट ते तर मी करेनच व्हिडिओमध्ये कॅप्चर. अजून बरीच कामं राहिलेत, इथं भांडी वगैरे पण राहिली आहेत. पण ठीक आहे, आत्ताशी 9:45 झालेत. आज काय 12 वाजता उपवास सोडायचा आहे. मी काय 10-10:30 जेवली तरी होऊन जाईल. तर झालंय ना आता. आणि हे सगळं मांडत असताना माझी मना सगळं सारखी खेचत होती. तिला ते सगळं खेळायचं वाटत होतं, तर ती खूप जोशमध्ये होती, तर ती ॲक्टिव्ह होऊन खेळत होती. तर मग तिला आज ह्याच्यात टाकावं लागलं आहे मला बॅगेमध्ये. तर बॅगेमध्येच पिल्लू माझं झोपलंय. ते गेले झोपून आणि ते म्हटले थोड्या वेळाने काढूया, कारण जोपर्यंत ते आम्ही मांडतो असं तिला वाटत राहणार की काहीतरी हे नवीन करतात है ना. तर फ्रेंड्स आपली सगळी तयारी झालेली आहे. साईने इकडे आपल्याला मस्त पनीरची आमटी, तिकडे आता एवढं दूध ठेवलं तिने खरं एवढं, पण एक सेकंड सरळ करू द्या मला. ओके, दूध ठेवलं तिने एवढं, पण त्यातलंच अर्धच वापरणार आहे. आय थिंक अर्धीच बासुंदी करणार आहे, कारण की आहे ना हे 640 ml आपल्याकडे हे एकच पॅकेट आहे बासुंदीचं, एकच पॅकेट आहे बासुंदीचं. मग त्यामुळे ते फक्त 1 लिटरमध्ये 640 ml आहे, तरी आपण 1 लिटरमध्ये करणार आहे. तर 1 लिटरमध्ये जेवढं होईल तेवढं करेल. आणि आपली इकडं तयारी झालेली आहे. बाळकृष्णांना आपल्याला या पाळण्यात ठेवायचं आहे. इकडे ताट वगैरे घेतलं आहे, सुंटवडा आहे आणि मेन गोष्टच इथं आहेत सगळ्या, त्यांना उपहार ठेवलेत सगळे. वालाचं बिरड आणि शेवग्याच्या पालाची भाजीच ना. तर या 2 गोष्टी त्यांना आवडतात, पण त्या काय आम्हाला भेटल्या नाही. आणि आपण पनीरचं बेत घेतला होता, म्हणून पनीरचं कालवण आणि मस्त चपात्या वगैरे आहेत. आणि भात तू ठेवला बाबा कुठे झालं पण. ओ मला वाटलं भात बाकी आहे. भात वगैरे सगळं झालेला आहे. तर आता आपला उपवास आहे, त्यात हे असं सगळं नाकात घुसतंय. चांगलं मग ते नाही, अजून भूक वाढलेली आहे आपली. तर बघू सबर का फल तो मिठाई होता है, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हा हिने ना हे असं केळीचं पान आणलंय उपवास सोडायला, बरोबर ना ग? नक्की उपवास सोडायला का तुला भांडी घासावं लागतात म्हणून? तुम्हीच घासता, मग एवढा विचार का केला? तर आता ती ह्याची तयारी करते, बासुंदी बनवायची. तर आता मी जेव्हा हा ब्लॉग टाकेल तेव्हा मित्र मला ओरडतील, कारण की आम्हाला का नाही दिलं तू बासुंदी, असं त्यांचा प्रश्न असेल. बघू बस 1 लिटर अजून थोडं घेऊ. हा घे. हे घेणार आहे का? अच्छा ते घेणार आहे. ओके, हा मग ठीक आहे
ठीक आहे. आणि आपल्याला आता हां संध्याकाळी चालेल चालेल. तर फ्रेंड्स, जसं आपल्या घरी गोपालकाला आहे तसं आपल्या सार्वजनिक मंडळाचं पण इथे विरनवान मंडळाचं पण गोपालकाला आहे. तर इकडे मस्त सगळं पाळणा वगैरे सजवून ठेवलं आहे, चौरंग वगैरे सगळं, दहीहंडी. इथे आपल्या इथे पण दहीहंडी असते, मोठी नसते, छोटीच असते, 3-4 थरांची पण असते. यांनी आत्ता स्पीकर वगैरे सगळं बंद केलं आहे कारण की सगळे गेलेत जेवायला. इकडं असं सगळं ठेवलंय. तर कधीतरी आपण दाखवेल मी, जेव्हा साडी म्हणजे ठीक असेल तेव्हा इकडे येईल, कारण की आता तर दाखवू नाही शकत, आता आपल्या घरीच असणार सगळा. इकडचा पण कार्यक्रम तुम्हाला कधीतरी दाखवेलच. तर फ्रेंड्स, आपलं जन्माष्टमीचा कार्यक्रम सगळं झालेला आहे. बोलवते, येईल ती, तुम्ही जा हळूहळू. हां, माऊवाली आमची राधा बनवून कशी दिसते. गोकुम नाही रे, गोकुळाष्टमी. बाय. तर आता आपलं हे कृष्णाचा जन्मोत्सव झालेला आहे. सगळे आपण उपहार वगैरे ठेवलेले, आपण देवाला उपहार दाखवलेला, आता तोच आपण ग्रहण करायचा, म्हणजे आपण त्यावरच आपला उपवास सोडायचा. तर सगळ्यांनी ब्लॉग बघायला विसरू नका. ब्लॉग बघत जा, ब्लॉग शेअर करत जा, कमेंट करत जा की कसा ब्लॉग वाटतोय तुम्हाला. आणि ते हाईपचं ना, कमेंटच्या बाजूला हाईपचं काय आहे ते ऑप्शनला क्लिक करत जा, म्हणजे जेणेकरून आपले ब्लॉग सगळीकडे जात जातील. आणि हां, मी बोलल्याप्रमाणे आता लवकरच तुम्हाला ज्या गोष्टीची एक्साइटमेंट होती त्या गोष्टीचा पण ब्लॉग लवकरात लवकर येणार आहे. तर तो ब्लॉग बघत राहा, तेव्हा तुम्हाला कळेल की तो ब्लॉग कधी आलाय. तर ठीक आहे, आता सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. उद्या गोपाळ आलाय, तर उद्याचाही ब्लॉग जमलं तर ते काढतीलच ना. नाही जाणार आहेत ना दहीहंडीला, बघू ना, ते हे नाही लागेल आपला ऍक्शन कॅम्प लागेल. हा, जर जमलं तर ते त्याचं लागतील, तर अदरवाईज आपलं घरचं रुटीन आहेच, ते तुम्हाला आवडतं ते. तर ठीक आहे, आपण भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राधे राधे. राधे राधे.